नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. DMER म्हणजेच आरोग्य विभागातील जे कॉलेज आणि हॉस्पिटल्स आहेत, तर त्यामध्ये परत ग्रुप डीची एक मोठी भरती इथे जाहीर झालेली आहे. तर धुळे जिल्ह्यासाठीची ही भरती आहे. याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांचा भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय चक्करबर्डी परिसर सुरत बायपास रोड रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर धुळे तर यांच्या 28/12/2023 हे परिपत्रक आहे. तर यात रिक्रुटमेंट ही ग्रुप डी या पदाची आहे. तर त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईत अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या आस्थापनेवरील गट ड चतुर्श्रेणी संवर्गातील खालीलप्रमाणे विविध पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडनं IBPS यांच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3/1/2024 ते 24/1/2024 वाजेपर्यंत या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार, संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींच्या सविस्तर माहिती पुस्तिकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्जाच्या महत्त्वाच्या डेट्स लक्षात घ्या. जाहिरात 30/12ला प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची होण्याची जे दिनांक आहे ते 3/1/2024 ते 24/1/2024 तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे. त्याचबरोबर शुल्क भरण्याची लास्ट डेटसुद्धा 24 जानेवारी 2024 आहे. परीक्षेचा 7 दिवसाआधी हॉल तिकीट तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल आणि सामायिक परीक्षेचे दिनांक हे वेबसाईटला इथे डिस्प्ले करता येणार आहे. तर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे आस्थापनेवरील रिक्त पदांचा तपशील. तर प्रयोगशाळा परिसर एकूण 7 पदे आहेत. वेतन श्रेणी S6 आहे. तर टोटल 7 पदे या पदासाठी रिक्त आहेत. त्याचबरोबर संवर्गाचे नाव शिपाई एकूण 5 पदे आहेत. S1ची वेतन श्रेणी इथे आहे. पुढचा संवर्ग पहारेकरी एकूण 5 पदे आहेत. वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचे नाव परिचर एकूण 1 पद आहे. वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचे नाव दप्तरी एकूण 1 पद आहे. वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचे नाव शव विच्छेदन परिचर एकूण 5 पदे आहेत. वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचे नाव प्राणीगृह परिचर एकूण 3 पदे आहेत. वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचे नाव सफाईगार एकूण 2 पदे आहेत. वेतन श्रेणी 1 आहे. त्याचबरोबर पुढचा आहे सर्वोपचार रुग्णालय धुळे आस्थापनेवरील रिक्त पदांचा तपशील. शिंपी एकूण 1 पद आहे. वेतन श्रेणी 1 S1 आहे. दंतपरिचर एकूण 1 पद आहे. वेतन श्रेणी 1 आहे. उद्वाहन चालक एकूण 1 पद आहे. वेतन श्रेणी 1 आहे. वसतिगृह सेवक मेस सेवक एकूण 1 पद आहे. वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचे नाव आहे कक्ष सेवक एकूण 31 पदे आहेत आणि वेतन श्रेणी ही 1 आहे. कक्ष सेवक या पदाच्या जास्त जागा आहेत. रुग्ण पटवाहक एकूण 2 पदे आहेत. वेतन श्रेणी 1 आहे.
संवर्गाचं नाव आहे न्हावी, एकूण 3 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचं नाव आहे धोबी, एकूण 4 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचं नाव आहे शिपाई, एकूण 5 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचं नाव आहे चौकीदार, एकूण 3 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचं नाव आहे प्रयोगशाळा परिचर, एकूण 1 पद आहे, वेतन श्रेणी 6 आहे. संवर्गाचं नाव आहे माडी, एकूण 1 पद आहे, वेतन श्रेणी 1 आहे. संवर्गाचं नाव आहे महिला कक्षसेवक, कक्ष आया, महिला आया, सदरील पदे फक्त महिलांसाठी आरक्षित आहेत. टोटल 9 पदे आहेत आणि वेतन श्रेणी 1 आहे. बाह्य रुग्णसेवा, एकूण 4 पदे, वेतन श्रेणी 1 आहे. सुरक्षा रक्षक पहारेकरी, एकूण 3 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. प्रमुख स्वयंपाकी, एकूण 4 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी, एकूण 2 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. स्वयंपाकी सेवक, एकूण 5 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. किरण, एकूण 3 पदे आहेत, वेतन श्रेणी 1 आहे. सफाईगार, एकूण 24 पदे आहेत आणि वेतन श्रेणी S1 आहे. सो यासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती लक्षात घ्यायची आहे. 18 वर्षे आणि अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहे. मागासवर्गीयासाठी 43 वर्ष आहेत. महिलासाठी 38, अराखीवसाठी आणि मागासवर्गीयासाठी 43 आहे. प्रकल्पग्रस्त असतील तर 45 आहे. माजी सैनिक असतील तर 45 आहे आणि अंशकालीन कर्मचारी असतील तर 55 वर्षापर्यंत ते फॉर्म फिलअप करू शकणार आहेत. तर फॉर्म फिलअप करण्यासाठी वेबसाईट इथे महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत. https://dhudai.gov.in किंवा sbhgmc.dhudai.org या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म फिल करण्याची लिंक तिथे अवेलेबल करून दिलेली आहे. या PDF सुरुवातीला सुद्धा ती लिंक आहे. PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलचं जॉईन करू शकतात आणि त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता या सर्व गोष्टीसाठी जी आहे तर परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता यासाठी तुम्हाला लागणार आहे ती खालीच आहे. वाचता बोलता आलं पाहिजे, 10वी 12वी पास बेसिक असेल. परीक्षा शुल्क जे आहे ते आहे 10,000 रुपये. परीक्षा शुल्क 1,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल लोकांसाठी 900 रुपये ही परीक्षा शुल्क इथे लागणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही या एक्झामला अप्लाय करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांना ही माहिती पोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.